हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज माझ्यासाठी खूप 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 स्पेशल असा दिवस आहे, कारण सेल्फ गिफ्ट घेते मी माझ्यासाठी. सेल्फ गिफ्ट. आणि त्याच्यासाठी आम्ही कोंढव्यावरून आलोय वाकडला. तर काय घेते तुम्हाला मी दाखवते, कुठं घेते हे पण दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या. आणि माझा नवरा टेन्शनमध्ये हे पण तुम्हाला सांगते का टेन्शनमध्ये. सो गाईज, असं नटून थटून मी रेडी झाले होते आणि आधीची वाट बघत होती. आधीला म्हटलं मी 4 व्हीलर घेऊन जाऊ, तर म्हटलं नको, वेळ जाईल खूप आणि आपल्याला जॉबला पण जायचे, लेट होईल, ट्रॅफिकमध्ये फसू. तर 2 व्हीलर घेतली आणि नंतर पाऊस यायला लागलो. मग काही ऑप्शनच नव्हता, आम्ही रिक्षा केली आणि नंतर परत येताना आम्ही कॅब पण केली. आमच्या ना सोलापूरच्या घराच्या बाजूला तलाव आहे मोठा आणि इतका पाऊस पडतोय तो तलाव ओव्हरफ्लो झालाय आणि घरात पाणी गेलंय. तर सध्या आधीच टेन्शनमध्ये वातावरण आहे. माझं पण आहे, मला तिथे गेल्यावर लागणार आहे काम करायला. चला काहीतरी काम करेल तिथे जाऊन, नाही का. आम्ही घरात जाणार, घरात पाणी घुसलंय, सगळ्या वस्तू पाण्यात आहेत आमच्या सध्या. पूर आमच्या इथे पूर 130 वर्षानंतर पहिल्यांदा झालंय असतं. काय करायचं. पाऊस सोलापूरला खूप कमी पाऊस पडतो आणि ह्या वर्षी इतका अति पाऊस पडलाय की घरांमध्ये पाणी घुसलंय. विचार करा, 30 वर्षानंतर सीना नदीला पूर आला. आधी टेन्शनमध्ये आहे, त्याला जायचंय, बघू काय होतं. सध्या तर मी चालली आहे माझ्या कामाला. मग आम्ही जाणार आमच्या स्वतःच्या कामाला, म्हणजे ड्युटीवर. संडे सुपर काम करावं लागतंय आज मला. परवाच्या सुट्टीसाठी मला आज काम करावं लागतंय. उद्या 12 तास काम करायचंय. आणि आता सध्या आम्ही चाललोय वाकडला. दाखवतेच तुम्हाला मी कशासाठी चालली आहे. कुठं आलो. तीच फायनल अमाऊंट आहे का ॲड करतो. तीच फायनल आहे ना, केले ना, ॲड केले. गिफ्ट पण घेतलंय मला. पण शॉपचं नाव ते तरी सांग, कुठं आहे, काय आहे. थांब ना, बनवलं काहीच नाही बनवलं ना. हो, हे बघ, ज्योतिर्लिंग ज्वेलर्स. कुठे. वाकड. कसपटे चौक ना. कसपटे वस्ती. ओके, छत्रपती चौक. गळ्यातलं दाखव, गळ्यातलं पहिलं. लय माणसं होती, मला बोलताच नाही आलं गाईज. मी लय शॉर्टमध्ये उरकवतीये. बट हे मी मंगळसूत्र केलंय छोटंसं, 2.5 ग्रॅमचं आहे आणि डेली वेअरसाठी केले. माझं पहिलं वालं आता मी बाजूला ठेवते, जरा नवीन अपडेट होऊ. मी ना इंस्टाग्रामला रील बघितली होती ज्योतिर्लिंग ज्वेलरची आणि त्याच्यामध्ये हे डिझाईन बघून मी ह्या डिझाईनसाठी आले. ह्या डिझाईनसाठी अजून एक व्यक्ती आला होता, पण तो 5 मिनिट लेट आला म्हणून हे मला भेटले, नाहीतर हे माझ्या नशिबात नव्हतं. आणि ते मुंबईवरून आले होते. छान दिसते का. हां. सो गाईज, हे मंगळसूत्र घेऊन आता मी निघालेली आहे. तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून मला सांगा. आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये. ही काय ॲड वगैरे करत नाही आहे, पण मला खूप खूप मनापासून आवडलेलं आहे हे, त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे. शॉपिंग. सोनं किती महाग झालंय सोनं, बापरे. कुठे आहे गाडी. येते. तुम्हाला सांगते,
मी बोलले होते आधीला की आपण कार घेऊन जाऊ आपल्या कारमध्ये. मला म्हटलं कशाला, 1000 रुपयाचं पेट्रोल जाईल. आता काय केलं शाण्याने, माझ्या हॉस्पिटलच्या तिथे कामाच्या तिथे स्वतःची बाईक लावली. येताना रिक्षा करून 650 किती 380 रुपये रिक्षाला घालवले आणि आता परत कॅब केली आहे. मला सांगा 800 रुपये जवळजवळ इथेच होतात, फक्त 200 रुपये वाचवले माझ्या नवऱ्याने. आणि त्याच्यात टाइम पण वेस्ट होतोय, बर लेट होतोय कामाला जायला. बर. काय बोलायचं, मला तेवढं निवांत भेटतोय गाडी चालवण्यापासून वेळ, ते बघ ना. माणूस आहे मी पण, मशीन नाहीये. आपण सोलापूरला चाललो ना की दादाला मनाला मागे बसून घेऊ, दोघं मस्त तिघं मस्त फॅमिली मागे बसतील. हा तेच चालतं. हा तिघांना भारी वाटेल. हा. म्हणजे दादा तसाही कायम गाडी चालवून पुढे असतो, मना मागे असतो. चालतं चालतं. तर गाईज मी माझ्यासाठी मंगळसूत्र घेतलं, नवऱ्यासाठी मी गिफ्ट घेतलंय. बघू काय निघतंय त्या गिफ्टमध्ये. काय निघलं रे, काय 2 पीस ग्लास स्टोरेज. ओ चल, साखरेच्या ह्याच्या साखरेला मुंग्या होत होत्या ना तर त्यांना कळलं, त्यांनी व्हिडिओ बघून आपल्याला गिफ्ट दिले. हे तुला कळतंय का, सकाळीच आपण रील पोस्ट केलेली. छान आहेत की रे. हो बरं झालं कप नाही दिले, मग नाही दिले. अय्या ओ गाईज हे बघा, हे मस्त आहे, छान आहे. शुगर साखर आणि चहापत्ती ठेवायला 2 ग्लासचे जार भेटलेत गिफ्टमध्ये. खूप छान गिफ्ट आहे, मला तर खूपच आवडले. कारण सकाळीच आमचा दोघांचा विषय झाला. एक प्लास्टिकच्या डब्यामध्ये आम्ही साखर ठेवतो ना, त्याच्यात मुंग्या जातात. ते आय होप याच्यामध्ये नाही जाणार, कारण हे खूप टाईट बसणारं झाकण आहे ह्याचं. आणि त्याच्यावर मस्त स्टायलिश आहे, नवीन किचन सेट करतो असं प्रोडक्ट आहे. छान आहे, मस्त आवडला मला. सो आता आम्ही घरी चाललेलो आहे. घरी म्हणजे मी माझ्या ऑफिसला चालली आहे. आधी घरी जाऊन त्याचं काम करत बसणार आहे, कारण आम्हाला सुट्ट्या नाही आहे. आज संडे आहे पण सुट्टी नाही आहे. आजचा वीक ऑफ मी मंगळवारी घेते आहे, कारण आम्ही गावी चाललो आहे. मे बी उद्या रात्रीच जाऊ, कारण घरी पाणी साचलेले आहे घरात खूप सारं. कुछ नाही करू सकते, क्या करे अभी क्या ना करे. असं घोट्याच्या वरती पाणी आलंय. बघू आता काय होतं. चलो गाईज, बाय बाय. कसं वाटलं माझं गळ्यातलं नक्की सांगा कमेंट करून. जास्तच हॅप्पी आज मी.